हॅलो, हाय, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवरती स्वागत आहे आपले. चला तर एक छोटीशी कथा आपण ऐकूया. सकाळचा मंद उजेड घरात पसरला होता. धुपाचा सुगंध आणि घंटानादाने वातावरण शांत झालं होतं. सुलभाताई देव्हाऱ्यासमोर बसून भक्तिभावाने पूजा करत होती. देवाच्या मूर्तीवरून आलेला प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. पूजा आटोपल्यावर तिने प्रसादाचा डब्बा उचलला आणि मंदिराकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली. दरवाजा बंद करताना तिच्या मनात तोच एक विचार फिरत होता. माझं आयुष्य म्हणजे देव, रोज त्याची पूजा आणि त्याचं नामस्मरण. गल्लीत थोडं पुढे जाऊन ती वळली तर शेजाऱ्यांच्या घराबाहेर एक छोटासा मुलगा, राजू, पोट हाताने धरून बसला होता. पायात चप्पल नव्हती, चेहऱ्यावर थकवा आणि नजरा हताश. राजूने सुलभाताईला पाहताच हलक्या आवाजात म्हटलं, काकू, पोटात खूप आग होत आहे. खूप भूक लागली आहे मला. बाबा देखील आजारी आहेत. सुलभाने त्याच्याकडे पाहिलं, पण भाव न बदलता म्हणाली, मी मंदिरात जात आहे. येताना बघते. देव सर्वांना देईल, तू चिंता करू नको. आणि ती पुढे निघून गेली. ती मंदिरात गेली. तिने आरती केली. 500 रुपयाची नोट पंडितजींना दिली. पंडितजी फार खुश झाले. तिला आशीर्वाद दिला. राजूची नजर मात्र तिच्या मागे बराच वेळ थांबली होती आणि मग तो हळूच घरात गेला. सुलभा परत येत असताना त्या घराकडून लोकांची बोलताना ऐकू येत होतं. ती जवळ गेली तर शेजारच्या बाई बोलत होत्या, ह्या राजूच्या बाबांची प्रकृती फार बिघडली. डॉक्टर आलेत वाटतं. सुलभाच्या हातातला डबा जड झाला. तिने डोकं थोडं खाली केलं आणि निघून गेली. तिला हे फक्त एक अडचण वाटली. अधिक काही वाटलं नाही त्याबद्दल. दिवस सगळा असाच गेला. सूर्यास्त झाला होता. घरात अंधार दाटलेला. राजू एका जुन्या बॅगेत काहीतरी शोधत होता. पोटात भूक, डोळ्यात पाणी आणि हातात त्याची शाळेची पुस्तके. त्याने ती पुस्तक हाताने पुसली, थोडा वेळ पाहत राहिला आणि मग जुन्या प्लास्टिक बॅगेत भरून बाहेर पडला. थोड्या वेळात तो जुनी कागद पुस्तकं घेणाऱ्या ठेल्यावर पोहोचला. भाऊ, ह्याची किंमत किती येईल? त्या माणसाने पुस्तक हातात घेतली आणि म्हणाला, ही तर शाळेची पुस्तक आहेत, का देतोस? राजूने उत्तर दिलं नाही, फक्त नजर खाली ठेवली. माणसाने जास्त विचार न करता काही नोटा त्याच्या हातात दिल्या. राजूने ते पैसे घट्ट पकडले आणि धावत फार्मसीकडे गेला. तिथे त्याने डॉक्टरांनी लिहिलेली औषध घेतली. बाहेर पडताना दुकानवाला विचारलं, बाळा, पैसे कुठून आणलेस? राजू काही न बोलता पुढे चालू लागला. डोळ्यात पाणी गोळा होत होते, पण त्याने हातानं पुसलं, कारण त्याला घाई होती. घरात बाबा वाट पाहत होते एकटे. दुसऱ्या दिवशी सुलभा पुन्हा मंदिराकडे जात असताना तिला शेजारी डॉक्टर दिसले. ती थांबून विचारते, काय हो डॉक्टर, कशी आहे तब्येत त्यांची? डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, प्रयत्न चालू आहेत, पण बाळानं फार मोठं कार्य केलं. पुस्तकं विकली, स्वतःच औषध आणलं. तापात बापाला पाजलं. नाहीतर काही खरं नव्हतं हो. हे ऐकून सुलभाच्या छातीत धस झालं. तिला मंदिरातला देव आठवला. राजूच्या डोळ्यातील देव ती पहिल्यांदा पाहत होती. घरी जाऊन प्रसादाचा डब्बा ठेवण्याऐवजी ती सरळ राजूच्या घराकडे गेली. दार उघडं होतं. राजूचा बाबा सुस्त पडला होता. बाजूला राजू बसलेला, हातात वही, पण त्यात लिहिण्यापेक्षा तो ती फक्त पाहत होता. सुलभा थरथरत्या आवाजात म्हणाली, तुझी पुस्तकं कुठं आहेत? राजूने हळूच उत्तर दिलं, विकली. बाबांना औषध द्यायला हवी होती ना? क्षणभर सुलभाला काही बोलता आलं नाही. नंतर तिने प्रसादाचा डबा उघडला, राजूच्या हातात ठेवला आणि म्हणाली, मला माफ करशील ना? मी खूप वाईट वागले तुझ्यासोबत. देव मंदिरात आहे असंच मी समजत होते, पण खरं सांगते, देव इथे आहे, तुझ्यात आहे. मी फार चुकले रे. मी मंदिरात इतकं दान केलं, पण तुझी छोटीशी अडचण, तुझी थोडीशी दया मला आली नाही. राजूने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पाणी थांबलं होतं. काकू, मला दया नको होती. मला फक्त बाबांचा औषधं हवी होती.
त्या दिवसानंतर सुलभा मंदिरात फारच कमी जायला लागल्या आणि आता त्या गरजू लोकांची सेवा करू लागले. त्यांना कळून चुकलं की देव हा देवळातच नसतो, तर तो जिवंत माणसांच्या, गरजू लोकांच्या सुद्धा असतो. भिंतीत बंद केलेल्या मूर्तीत देव असतोच, परंतु उघड्या डोळ्यात, भुकेल्या पोटात आणि प्रेमासाठी धडधडणाऱ्या मनातसुद्धा देव असतो. आपणास ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा नवीन नवीन कथा वेगवेगळ्या विषयावर ऐकण्याकरिता आम्हाला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन असू द्या. धन्यवाद.